चपाती भाजी रेडी होती, स्वयंपाक पण पूर्ण झालेला होता, पण म्हटलं तोंडी लावाय थोडीशी चटणी बनवावी। याच्यासाठी 5-6 हिरव्या मिरच्या मी मस्त अशा तव्यामध्ये तेल न टाकता भाजून घेतलेल्या आहेत आणि त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेतलेलं आहे। त्यानंतर ना मी एक अर्धी वाटी खोबरं होतं तेही व्यवस्थित असं बारीक करून चिरून घेतलेलं आहे आणि तव्यामध्ये टाकून तेल न टाकता मस्त असं भाजून घेतलेलं आहे। गोल्डन कलर होईपर्यंत व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं आहे आणि नंतर ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घ्या। थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या आणि मिक्सरला लावून मस्त असं बारीक करून घेऊ शकता किंवा आबडधोबड बारीक केलं तरी चालेल माझ्यासारखं। तव्यामध्ये थोडंसं तेल टाका आणि चटणी आपली व्यवस्थित परतून घ्यायची आहे 1 मिनिटभर। मी पूर्ण पिल्लूच्या पप्पाचा डब्बा भरलेला आहे, त्यांच्यासाठी मी भेंडी आणि खोबऱ्याची चटणी बनवलेली होती, त्यासोबत चपाती, थोडंसं लोणचं दिलेलं होतं। भेंडीचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तिथं जाऊन नक्की पहा। खाली त्रिकोणी बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा, डायरेक्ट व्हिडिओ ओपन होईल। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, खोबऱ्याची चटणी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।